दोस्तों, जैसे कि मैंने आपको प्रॉमिस किया था कि मैं अस्त्र नाग की भी स्टोरी लाऊंगा, तो फिर इस वीडियो को आप एंड तक देखिए। तो चलो हमारी वीडियो स्टार्ट करते। नाग एक रहस्यमय प्राणी आहे। त्याला दिव्य शक्तीचे रूप मानले गेले आहे। तो पृथ्वीला धारण करणाऱ्या नागेंद्र होम अग्नीसारखा तेजस्वी आहे। नागाची संख्या असंख्य असली तरी आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये 8 विशेष नागांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे। पुराणानुसार यांना नागाचे मुख्य अष्टकुल म्हटले जाते। अष्टकुलमध्ये येणारे हे 8 नाग कोणते आहेत? या 8 नागांमध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे आणि नागपंचमीच्या पवित्र सणाला या 8 नागांची पूजा का केली जाते? या रहस्यमय 8 नागांबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। नंबर 8, शंखपाल नाग। श्री शंखपाल नागाचा मुख्य उल्लेख भागवत पुराण स्कंद 4 अध्याय 12 मध्ये केला गेला आहे। त्याचे वर्णन 1000 फण्या असलेल्या एक विशाल नागराज म्हणून केले आहे, ज्याच्या डोक्यावर दिव्य शंख विराजमान आहे। भागवत पुराणानुसार त्याने तपश्चर्या दरम्यान हिमालयातील हिम सर्पापासून बाळ ध्रुवाचे रक्षण केले। विष्णू पुराण भाग 3 अध्याय 2 मध्ये विष्णूच्या पंचमहाशब्दांपैकी एकाचा स्रोत म्हणून त्याचा उल्लेख आहे। मत्स्य पुराणातील 250व्या अध्यायात समुद्र मंथनाच्या वेळी मदरांचल पर्वताला स्थिर ठेवणाऱ्या नागांपैकी एक म्हणून त्याची भूमिका उल्लेखली आहे। पुराण कथानुसार शंखपाल हे एक योगी नाग होते, जे तपश्चर्येत मग्न असत। जम्मू आणि काश्मीर येथे शंखपाल मंदिर हे एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे, जे शंकराचार्य पर्वतावर स्थित आहे। असे मानले जाते की इथे शंखपाल नाग तपश्चर्येसाठी राहायचे। नंबर 7, कुलिक नाग। कुलिक, ज्याला धृतराष्ट्र नाग असेही म्हणतात। कुलिक नाग हा हिंदू धर्मातील एक प्रमुख व पूजनीय नागदेवता आहे। अष्टनाग मीन्स 8 प्रमुख नाग यापैकी एक म्हणजे कुलिक नाग। कुलिक नाग अत्यंत बलाढ्य, विषारी व प्रभावशाली मानला जातो। तो यक्षांचा सर्वात चांगला मित्र, पाताळाचा अधिपती आणि माणिक रक्षक मानला जातो। तो सर्पदोष निवारणासाठी पूजनीय मानला जातो। मत्स्य पुराणात त्यांना नागलोकातील 9 खजिन्यांचे रक्षक म्हटले आहे। गरुड पुराणात त्याचा उल्लेख यमलोकातील एक रक्षक नाग म्हणूनही केला आहे। कुलिक म्हणजे कुळ वंशाचा रक्षक किंवा विशिष्ट कुळात जन्मलेला प्रभावशाली नाग। त्याला कधीकधी कुलरक्षक नाग असेही संबोधले जाते। नंबर 6, महापद्म नाग। महापद्म म्हणजे अत्यंत विशाल व तेजस्वी कमळ। हे नावाच त्याच्या भव्यता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे। तो शांत पण अत्यंत शक्तिशाली आणि भक्षक स्वरूप धारण करू शकतो। विष्णू पुराणानुसार महापद्म हा 7वा पाताळापैकी एक असलेला सुतळ लोकाचा अधिपती मानला जातो। त्याच्या फण्यामधून पृथ्वीच्या आतून पाण्याचे प्रवाह बाहेर पडतात, जे नद्यांचे स्रोत आहेत। भागवत पुराणानुसार महापद्मला ब्रह्मांडाची सहाय्यक शक्ती असल्याचे म्हटले गेले आहे, जी पृथ्वीचे संतुलन राखते। त्याच्या मस्तकावर विराजमान असलेल्या कमळाच्या फुलापासून दिव्य औषधे उत्पन्न होतात। धन्वंतरीला आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुरवण्याचे श्रेय त्यांनाच दिले गेले आहे। त्यांच्या पूजेमुळे संपत्ती, सौख्य, भूमिवादांतील यश आणि सांस्कृतिक परंपरेचे रक्षण होते असे मानले जाते। नंबर 5, पद्मनाग। पद्म म्हणजेच कमळ, जे पवित्रतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे। पद्मनागाचे नाव याच अर्थाने शुभ, कोमल परंतु सामर्थ्यशाली अशा नागदेवतेचे सूचक आहे। त्यांना पद्मनाभ म्हणूनही ओळखले जाते, जो पृथ्वीचा वायव्य भाग धारण करतो। एकच फण असलेले पद्मनाभाचा रंग कमळासारखा लाल आहे। महाभारतातील आदिपर्व 35 नुसार त्यांना रत्नसिंह म्हणजेच रत्नांचा स्वामी ही पदवी देण्यात आली आहे। तो कुबेराच्या संपत्तीचं रक्षण करतो। विष्णू पुराण भाग 2 अध्याय 5 मध्ये पद्मनाभ वितळ लोकाचा अधिपती असल्याचे म्हटले आहे।
पद्मनाभ हा एक दिव्य नाग आहे जो धन्वंतरीचा सहकारी आहे आणि अमृत आणि औषधाचे रक्षण करतो. नंबर 4 कार्कोटक नाग. तो नाग लोकाच्या न्यायाधीश आणि अग्निविषाचा नियंत्रक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा रंग राखाडी निळा आहे आणि अग्निज्वालेचा फण ही त्याची वेगळी ओळख आहे. महाभारतातील प्रसिद्ध नल दमयंती कथेत त्याने राजा नलला शाप दिला आणि नंतर त्याला विषापासून मुक्त केले. विष्णू पुराणात त्याला आगीत न जळण्याचे वरदान मिळाल्याचे म्हटले आहे. शिवपुराणानुसार त्यांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि नागलोकाचे न्यायाधीश पद प्राप्त केले. आयुर्वेदात कर्कोटाकी नावाच्या औषधी वनस्पतीला त्याच्या नावाने ओळखले जाते. नंबर 3 नागराज तक्षक. 8 प्रमुख नागांनी नागराज्य उभे केले. त्यातील कोशवश वर्गाचा प्रमुख म्हणून नागराज तक्षक यांना ओळखले जाते. राजा परीक्षितला दंश करून तो त्याच्या मृत्यूचे कारण बनला आणि म्हणूनच त्याला कलियुगाचे आगमनाचे मुख्य कारण मानले जाते. या घटनेमुळे व्यथित झालेले महाराज परीक्षित त्यांचे पुत्र महाराज जन्मेजय यांनी नागराज तक्षक सहित संपूर्ण नागकुळाचा अंत करण्यासाठी सर्पसत्राचे आयोजन करून त्यात समस्त सर्पवंशाचा संहार आरंभ केला होता. जीवाच्या भीतीने घाबरून देवराज इंद्राकडे लपून बसलेला नागराज तक्षकाचे नाव घेऊन यज्ञात हवी अर्पण करताच नागराज तक्षक स्वर्गातून यज्ञ कुंडाच्या दिशेने खेचले जाऊ लागले. ते कुंडात पडणार याच आधी तिथे उपस्थित झालेले महर्षी आस्तिक यांनी त्याच्यासहित उरलेले सर्व नागवंशाचे प्राण वाचविले. त्यांचे रूप अत्यंत भयानक असल्याचे म्हटले जाते. तक्षकाचे विष अतुलनीय मानले जाते. आयुर्वेदिक ग्रंथामध्येही त्याचा उल्लेख आहे. नंबर 2 नागराज वासुकी. महर्षी कश्यप आणि त्यांची सर्पपत्नी कद्रू यांच्या 1000 पुत्रांमधील द्वितीय पुत्र म्हणजे नागराज वासुकी. आपला प्रचंड विस्तीर्ण आकार आणि कमालाची लवचिकता यामुळे त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी मंदारगिरी पर्वताला रवीसारखा वेढा घालून समुद्र घुसळण्यासाठी अजस्र दोरखंडासारखे काम केले. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ होऊनही ते मागे हटले नाहीत. म्हणून त्यांच्या कार्यावर प्रसन्न होऊन महादेवांनी नागराज वासुकी यांना आपल्या गळ्यात मोलाचे स्थान बहाल केले. महादेवांना ज्यावेळी एका लक्षात तिन्ही त्रिपुरांचा वेध घ्यायचा होता त्यावेळी महादेवांच्या पिनाक म्हणजेच शिवधनुष्य या धनुष्यावरून अमोघ पाशुपत्रास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी धनुष्याची प्रत्यंचा बनण्याचं काम नागराज वासुकी यांनी सांभाळले होते. नील आणि हरित दीप्तिमान रंगाच्या वासुकीचे 5 मोठे फणावर दिव्य मणी आहेत आणि त्यांच्यात विष तथा अमृत दोघांनीही समान रीतीने धारण करण्याची अद्भुत क्षमता आहे. नंबर 1 नागराज शेष. हिंदू पौराणिक कथांमध्ये सर्वोच्च नागदेवता श्री शेषनाग यांना अनंत, आदिशेष आणि नागराज या नावांनी देखील ओळखले जाते. नागराज शेष क्षीरसागरात भगवान विष्णू यांचे शय्या म्हणून निवास करतात. आपल्या एका मस्तकावर ते पृथ्वी तर आपल्या शेपटावर ते संपूर्ण ब्रह्मांडाचा भार सांभाळत असतात. विष्णू पुराणानुसार नागराज शेष यांना 1000 फणा आहेत. त्यांचा आकार इतका विशाल आहे, ना त्यांना आदी ना त्यांना अंत, म्हणून त्यांना अनंत नाग असेही म्हणतात. जोवर ते सरळ रेषेत चालत असतात तोवर विश्व एका सरळ रेषेत संचलित होत असते. ज्यावेळी ते आपला मार्ग बदलतात त्यावेळी प्रलय येण्याचा धोका संभावतो. भागवत पुराणानुसार ते प्रलय काळातही अविनाशी राहतात. शिवपुराणातील रुद्र संहितेत त्यांना भगवान विष्णूंचा अंशावतार म्हटले आहे. विष्णू यांच्यासोबत आजन्म सहवास करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे ज्या वेळी नारायण अवतार घेतात त्यावेळी नागराज शेष त्यांची सोबत करतात. त्रेतायुगात ज्यावेळी नारायणांनी श्रीराम म्हणून अवतार ग्रहण केला त्यावेळी नागराज शेष यांनी लक्ष्मण म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. तर द्वापर युगात नारायणांनी श्रीकृष्ण म्हणून अवतार ग्रहण केल्यावर
त्यावेळी नागराज शेष बलराम म्हणून पृथ्वीवर जन्म घेऊन त्यांची सोबत करत होते. तो दोस्तों ये है दुनिया के सबसे स्ट्रॉन्ग अष्टनाग. तो ये वीडियो आपको कैसा लगा हमें कमेंट बॉक्स में बताइए और इस खुशी में जल्दी से हमारे वीडियो को लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो और अगली वीडियो के लिए तब तक के लिए टाटा विदाई एंड बाय बाय.